तर मंडळी, ठरलं तर मगचा आजचा भाग खूप विशेष आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता बघा, अर्जुन सायली सुमनच्या लास्ट लोकेशनवर पोहोचतात. अर्जुन सायलीला म्हणतो, सुमन काकूचं तर लास्ट लोकेशन इथेच दिसतंय जवळपास, ते त्या इथेच असतील आसपास. सो चल पुढे बघू. अर्जुन पुढच्या रस्त्यात जाताच त्यांना इन्स्पेक्टर सावंत दिसतात. अर्जुन इन्स्पेक्टर सावंताला विचारतो, काही अपडेट आहे का? नाही, अजून काही नाही. सगळा परिसर चेक करतच आहो. शिवाय अजून बाजूच्या गल्लीत चौकशी सुरूच आहे. तर मला सांगा, सुमन काकूचा फोन इथे आल्यावर कुठे कुठे ट्रॅव्हल झाला हे आपल्याला कळू शकेल का? इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, हो हो, या गोष्टीला टाइम लागेल थोडा. विवेक काळे तेच काम करतोय. इन्स्पेक्टर सावंत तिथून निघून जातात. तेव्हा सायलीला आठवतं, हो तुम्हाला आठवतं का, सुमन काकू आपल्याला म्हणाल्या होत्या की त्या नागराज काकाचा पाठलाग करत करत अशाच एका ठिकाणी पोहोचल्या होत्या. निर्जन, वेशीगळ, ओसाळ. सायलीचं बोलणं अर्जुनलाही पटतं. हो हो, राईट, म्हणजे तीच जागा असणार. म्हणजे याही वेळेला त्या नागराज काकाचा पाठलाग करत इथे आल्या असतील. काल नागराज काका त्यांच्या आधी घराच्या बाहेर पडले. मग सुमन काकूंनी काहीतरी कारण सांगून रविराज काका आणि प्रतिमा आत्याला आपल्या घरी पाठवलं. मग नंतर सगळ्याच्या त्या बाहेर पडल्या. अर्जुन सायलीला म्हणतो, हो राईट, कारण तिला नागराज काकाला फॉलो करायचं होतं ना, आणि तो कुठे जातोय ते बघायचं होतं. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे अशा फेऱ्या नको ना मारू, मला नाही का गरगरल्यासारखं होतंय. बस नाही ते शांतपणे, बस. अरे अश्विन प्रियाला म्हणतो, कसा बसू? नागराज काकांनी जे काही केलं ना ते इतकं भयंकर आहे ना की माझा विश्वासच बसत नाहीये त्यावर. मला ना डायजेस्टच नाही करता येते. कारण आमच्या दोन्ही घरात आमच्यावर इतके चांगले संस्कार केलेत. स्त्रियांचा आदर कसा करायचा तेही शिकवलंय. नागराज काका इतक्या खालच्या पातळीवर कसे काय जाऊ शकता मला काही कळतच नाहीये. हो हो, मलाही खूप शॉक बसलाय. दादा आणि वहिनी तर म्हणतायत की नागराज काकांनी सुमन काकूला कुठेतरी नेलं असणार. बिचारी सुमन काकू किती भोळी आहे ती. मला ना खूप टेन्शन आलंय आता. नागराज काकांनी तिला तर काही केलं नसेल ना. अश्विनचं बोलणं ऐकताच प्रिया विचारात पडते, अरे नागोबाची एक लपडी जर तुला कळली ना तर तुला हार्ट अटॅक येईल. मला ना आता हळूहळू दादा आणि वहिनी म्हणतायत ना ते पटायला लागलंय. हे प्रकरण तर फक्त बायकोला मारण्या एवढं मर्यादित तर नसेलच. नागराज काका असं वागायला लागला कारण त्याची मैत्री त्या महिपतशी आहे. सुमन काकू गायब होण्यामागे महिपतचा तर हात नसेल ना. दादा आणि सायली प्रतिमा आत्याच्या खोट्या डेड बॉडी माझ्याकडे आले होते खरं. अश्विनचं हे बोलणं ऐकताच प्रिया चटकन उठून अश्विन जवळ जाते. ए, काय म्हणालास तू? आईच्या खोट्या डेड बॉडीचा तपास म्हणजे? आता अश्विनला आठवतं की सायलीने त्याला म्हटलं होतं की प्रियाचा जीव या बाबतीत धोक्यात आहे. माझ्याकडे आले होते खरं. अश्विनचं हे बोलणं ऐकताच आता प्रिया चटकन उठते आणि अश्विन जवळ जाते. ए, आता तू काय बोललास? परत बोल. आईची खोटी डेड बॉडी. तेव्हा अश्विनला आठवतं की आता प्रियाला तर काही सांगायला जमणारच नाही. अश्विनच्या लक्षात येतं की आता प्रियाचा जीव धोक्यात आहे. मी तिला आता इन्व्हॉल्व नाही करू शकत. महिपतने हिला पण काही केलं तर? परत विचारते, सांग ना, ते परत तपास करणार आहे का? परत कशाला करतील आता तपास? अगं ती 2 वर्षाखाली डेड बॉडी सापडली होती ना, तेव्हा मीच तपास करत होतो. ते एकदम असं आठवलं. अगं मला ना एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, ते करून घेतो, विसरलोच मी बघ. अश्विन प्रियापासून आता पळ काढतो. अश्विन गेल्यानंतर प्रिया परत विचार करते, हा आम्ही आणलेल्या डेड बॉडीबद्दल काय बोलत होता? खरं 2 वर्षी पूर्वीच्या तपासाबद्दल बोलत होता की? अर्जुन सायली नव्याने तपास करायला लागलेत. थेट नागोबा आणि माझ्यापर्यंत पोहोचले तर? नागराज आता धावपळीने सुमनला दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी आलेला राहतो. चल आता, तुला इथून शिफ्ट करण्याची वेळ आलीये. नागराज सुमनची हाताची आणि पायाची गाठ सोडतो. हो सोडा मला.
तुमच्यात कोणतं जनावर शिरलंय? काय करताय तुम्ही? या महिपतच्या नादाला लागून किती चुकीचं वागताय कळतंय का तुम्हाला? भाऊजींना खरं सांगून टाका सगळं आणि याला पोलिसाच्या हवाल्या करा. आणि भाऊजींना खरं सांग आणि तुम्हीही पोलिसाच्या स्वाधीन व्हा. तुझे फालतूचे फुकटचे सल्ले नको आहेत मला. सुमन चल इथून. आता नागराज सुमनला नेतच असतो. सुमन खाली पडते. बिचारी सुमन. आई ग. नागराज विचार करतो सुमनचं लास्ट लोकेशन शोधत अर्जुन सायली इथे कधीही पोचतील. आता कसं करू? हे दोघे मला एकट्याला झेपणार नाहीत. त्या मैपत हसायला लागला. एवढा दांडगा नागराज किल्लेदार आणि त्याला त्याची 5 फुटाची बायको झेलं ना. अरे वहिनी. आता फक्त एकच व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते. माती खाऊन आता फक्त तिलाच कॉल करावा लागणार आहे. मागून मैपत म्हणतो, कसला विचार करतोस रे? माझ्या माणसांना बोलव की तुझ्या बायकोला उचलायला. त्यांना पण तर कळू दे. त्यांच्या मैपत शेटला इथे बांधून ठेवलंय. नागराज हे ऐकताच तिथून बाहेर पडतो. मैपत सुमनला म्हणतो, वहिनी लागलं का हो तुम्हाला? त्या मंडळी प्रियाला दुसरं टेन्शन येते. अर्जुन खरंच प्रतिमाच्या डेड बॉडीचं प्रकरण खरंच उकरून काढत असेल का? असं कळेल पण हा अश्विन पण आता काहीच सांगणार नाही. नागराज बाहेर येऊन प्रियाला फोन लावतो. प्रिया फोन उचलते. काय हो, घरातल्या घरात का फोन करताय? तुम्ही इथून सटकला की काय? नागराज तिला म्हणतो, हो मी मगाशीच निघालो तिकडून. ऐक ना, तू ताबडतोब इकडे ये. मी तुला इथलं लोकेशन पाठवतो. या आता मंडळी भाव खाते. हो का? आता तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे का? नागराज तिला म्हणतो, हो 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 तुझ्या मदतीची गरज आहे प्रिया. हा हे ऐकून मनाला किती मस्त असं गारगार वाटलं. काय मदत काय हवी आहे तुम्हाला? नागराज सांगतो, मैपतला शिफ्ट करायसाठी. प्रश्न का विचारत बसलीस? लवकर ये. इतके दिवस मी माझा घसा खरवडून मला विचारतीये मैपतला कुठे लपून ठेवलं? मला लोकेशन सांगा. पण तुम्ही अजिबात सांगितलं नाही. आता एकटे पडल्यावर बरोबर तुम्हाला प्रियाची आठवण आली हो ना? सगळं इकडे आल्यावर पण बोलता येते ना प्रिया मॅडम. आता तुम्ही निघता का? हो ठीक आहे, पण एका अटीवर. सुमन कुठे आहे मला आता पटकन सांगा. इथेच आहे. काल सुमन माझा पाठलाग करत माझ्या मागे आली म्हणून मी तिला इथेच मैपतच्या बाजूला बांधून ठेवलंय. पण आता अर्जुन सायली सुमनचा फोनचं लास्ट लोकेशन ट्रेस करतील. कधीही इथे येऊ शकतात. त्यामुळे त्याच्या आधीच आपल्या दोघाला मिळून आपल्याला त्या दोघांना हलवायला हवं. असे डिटेल सांगत जा काका. आपल्या पुतणीपासून असं कोणी लपाछपी करतं का? ठीक आहे येते मी, पण एक प्रॉब्लेम आहे. जर सुमनला कळलं की तिची लाडकी तन्वी यात इन्व्हॉल्व आहे, तिला कळून कसं चालेल? नागराज तिला चिडून म्हणतो, अगं तिला कळणार नाही अशी काहीतरी सोय करून लवकर ये. निघ आता. ओरडू नका काका. मला कळतंय तुम्हाला माझ्या मदतीची खूप गरज आहे. येते मी. मंडळी आता प्रिया गडबडीने नागराजकडे निघालेली राहते. पूर्णा आजी तिला मागून अडवते. कुठे निघालीस प्रिया? प्रिया पूर्णा आजीला म्हणते, अगं पूर्णा आजी, असं बाहेर जाताना अडवायचं नसतं. तसं काय होतं? बाहेरची कामं होत नाहीत ना. आजी तिला म्हणते, तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी. आणि या घरची सून म्हणून तुझी काही कामे आहेत ती तर तू करताना कधी दिसलीच नाही. घरच्या कामात लुडबुड करायची नाही असा तुझ्याच मोठ्या सुनेचा आदेश आहे ना नागसुनेचा. आता मी सांगते ना तुला, मला हवं असेल तेव्हा तू घरातल्या कामाला हातभार लावायचा. तुला हवं म्हणजे आता ही पण तर शिक्षाच झाली ना. अगदी बरोबर. सगळा स्वयंपाक तयार आहे, फक्त पोळ्या राहिल्यात. तू कर जा. आता प्रिया पूर्णा आजी जवळ जाते. पूर्णा आजी ऐक ना, अगं माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर चाललीये. मी आल्यावर पोळ्या केल्या तर नाही चालणार का? नाही चालणार. हेही काम महत्त्वाचंच आहे.
जा कणिक मळायला घे आणि कणकेचा चिखल त्याला दगड नाही करायचा आहे. या परत रिक्वेस्ट करते, पूर्णा आजी प्लीज आज पोळ्या विमलला करू दे ना. तिला बाकीचे बरीच कामं आहेत आणि सायली तिचे कामं आटपून बाहेर पडलीये. तुला एक काम सांगितलं तर किती वाद घालतेस ग तू. पूर्णाजी ऐक ना, जा म्हटलं ना. प्रिया विचारातच पडते, म्हातारी काय गेल्या जन्मात काय मांजर होती की काय, दरवेळेस मला आडवीच जाते. माझी परत तिला आवाज देते, तन्वी जातेस ना. स्मिता तिच्या खोलीत रडत असते. कल्पना काकू येते आणि तिला समजावते, अगं अस्मिता आता तू परत रडत बसलीस. अगं आपण किती आनंदात होतो, कुणाची दृष्ट लागली काय माहीत. आपल्या घरात जे चाललंय ना, नाही ग बघवत मला. तसं काहीही नाही आहे. नाही कसं, एका मागोमाग वाईट गोष्टी घडतातच. नागराज काकाने जे केलं ते किती भयंकर आहे आणि सचिनही तितकाच वाईट निघाला. सचिन त्या मुलीबरोबर जे काही करत होता ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. मग सतत माझ्या डोळ्यात पाणी येतं. स्मिता परत रडायला लागते. अगं मी तुला किती वेळा सांगितलंय, आता फक्त तू तुझ्या बाळाचा विचार करायचा. तितक्यातच सचिन येतो. अस्मिता रागाने त्याला म्हणते, मम्मा इथून याला जायला सांग. पण काकू चिडून म्हणतात, तुला ऐकू नाही आलं का. मम्मा हे माझं सुद्धा खोली आहे. नाही हे माझं माहेर आहे आणि ही रूम माझी आहे. हे बघ, तू अजून अस्मिताला त्रास देऊ नकोस. तू तुझं सामान घे आणि गेस्ट रूम मध्ये शिफ्ट हो. आता प्रिया पोळ्या करायला घेते. कणिक मळवताना तिच्याच्याने पीठ जास्त पडते. विमल तिथे येते. हे काय, किती पीठ घेतलं, थोडं पाणी टाका. भरपूर पाणी टाकते. विमल परत म्हणते, पीठ लागेल आता अजून. पूर्णा आजी हे सगळं बघत असते. थोड्यातच प्रियाचा फोन वाजतो. प्रिया फोन उचलते. हां हॅलो अनुष्का, हे काय, मी आता घरातून निघालेच होते, पण अचानक एक काम आलं ना म्हणून घरीच थांबले. नागराज तिला म्हणतो, तुझी कोणती अनुष्का गेली खड्ड्यात. तू इकडे कधी येतेस ते सांग. निघालीस का. निघाली की नाही अजून. आणि इकडे येताना जे काही कपडे घालायचे आहेत ते घेतले का बरोबर. हो अनुष्का हो, निघाल्यावर मी ते करणारच आहे. काय झालं, या पूर्णा आजीला माझ्या हातच्या पोळ्या खायची इच्छा झाली ना, म्हणून तिने मला निघता थांबवलं. ही म्हातारी पण नको तेव्हा गडबडतीस. तू एक काम कर ना, तिचं ऐकू नको आणि निघ लगेच. अर्जुन सायली जर इकडे आले ना तर मला तुरुंगाची हवा खावी लागेल. थोड्यातच नागराजचं लक्ष जातं की तिथे 2 पोलीस हवालदार आलेले आहे. ऐक इथे 2 हवालदार आलेत. इथेच आहे जवळ, कधी पण इकडे येऊ शकतात. तू एक काम कर, लगेच निघ. असं म्हणून नागराज फोन ठेवून टाकतो. आता प्रिया विमल जवळ जाते. विमल ती कणिक मळून ठेवली आहे, म्हणजे काय करायचं ते तू कर आणि पोळ्या कर. पूर्ण आईला जर कळलं तर त्या रागावतील. अगं माझ्याकडून सॉरी म्हण तिला. पूर्ण आजी डोळे लावून नामस्मरण करत असते. प्रिया तिथून चटकन निघते. सचिन कल्पना काकूला म्हणतो, मम्मा ते नंतर सगळं आपण बघू, पण आता जरा मला अस्मीशी बोलू देता का. मम्मा मला नाही इथं घुसमटल्यासारखं होतंय, चल वॉकला जाऊन येऊया. मम्मा मी परत येईपर्यंत आणि याचं सामान इथून गेलेलं बरं. स्मिता आणि कल्पना काकू तिथून गेल्यानंतर सचिन म्हणतो, आता गेस्ट रूममध्ये राहण्याचा अपमानही मला आता सहन करावा लागणार, कारण आता मी जर माझ्या घरी गेलो तर माझ्या घरी माझ्या आईबाबाचंही मलाच करावं लागणार. आणि जर मी या घरात राहिलो तर समीराबद्दल ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मला शोधून काढता येतील. कुठून आणू मी आता एवढे पैसे. सचिन दीक्षित आता अपमान गिळा आणि आता वेळ आल्यावर या सुभेदाराला सरळ करा. इन्स्पेक्टर सावंत अर्जुन जवळ जातात. अर्जुन सर हे बघा, काळेचा मेसेज आलाय. पण किल्लेदार यांचा फोन आतापर्यंत कुठे कुठे ट्रॅव्हल झालाय हे कळलंय. ग्रेट. सुमन काकूचा फोन घरापासून इथपर्यंत ट्रॅव्हल झालाय आणि इथे येऊन या दिशेने गेलाय. सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आपला इतका अंदाज तर बरोबर होता, पण त्या आतल्या बाजूला का गेल्या असतील, काय असेल आत. चल शोधूया. आता अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर सावंत
गॅरेजच्या दिशेने निघालेले राहतात. नागराजही अंदर येतो. त्याच्या रुमालावर बेशुद्धीचं औषध टाकतो आणि सुमनच्या तोंडावर तो रुमाल लावतो. तर मंडळी, आता सायलीचं लक्ष जातं की काय नागराजवर, आता आपल्याला येणाऱ्या भागातच समजेल. आणि आता पुढच्या भागात इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन सायलीला गॅरेजमधून आवाज येतो. या नागराजला म्हणते, अर्जुन सायली तर आता दारापर्यंत येऊन पोहोचलेत. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.